आजच्या या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय रघुजी राजे भोसले यांचे वंशज माननीय मुधोजी राजे भोसले, आमच्या विभागाचे सचिव किरण कुलकर्णी जी, माननीय श्रीकांत भारतीय जी, विधान परिषद सन्माननीय सदस्य माननीय मिनल जोगळेकर जी आणि तेजस गर्गे जी, जे पुरातत्व विभागाचे संचालक आहेत, ज्यांनी आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आजचा हा दिवस, आजचा हा कार्यक्रम आणि आज आपण असलेले या सभागृहातले सगळेच एका अशा ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत की ज्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येईल. ज्यातला एक उल्लेख या ठिकाणी तेजस गर्गे यांनी केला की कोणी असा प्रश्न विचारला की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यानंतर आपल्याला लुटून किंवा आपल्याकडून पळवून किंवा आपल्याकडनं घेऊन गेलेल्या ऐतिहासिक अशा मौल्यवान पराक्रमाची साक्ष देणारी कुठली एक वस्तू, एक आपल्याला प्रेरणादायी गोष्ट ही इंग्रजांकडनं परत उलट्या प्रवासाने आपल्या मालकीची आपण मिळवली आहे, तर त्याचं उत्तर आजच्या कार्यक्रमात मिळतं. ती म्हणजे प्रथम रघुजीराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख असलेली तलवार आपण परत महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात आणलेली आहे. या ठिकाणी याचाही उल्लेख करावा लागेल की ज्या तत्परतेने हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि मला इथे मुद्दामून याचा उल्लेख करायचा आहे की या तत्परतेच्या सगळ्या गतिविधीचे किंवा या तत्परतेच्या गतीचे आणि ज्यामुळे ही तलवार आपल्याला परत मिळाली याचं खरे धनी कोण असतील, तर अतिशय प्रांजळपणे सांगायचं झालं तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे या यशाचे धनी आहेत. कारण देवेंद्रजी, आपल्याला माहिती असेल, शुक्रवार संध्याकाळचा तो दिवस होता. मुधोजी राजे आपलं पत्र आलं होतं, सोशल मीडियावर बातम्या सुरू झाल्या आणि लंडन मधल्या सॉदेबीज, ज्या आंतरराष्ट्रीय स्वरूपातली खाजगी ऐतिहासिक मौल्यवान गोष्टींचा लिलाव करणारी एक व्यवस्था, आणि त्यामध्ये सोशल मीडियावर आणि माधोजी राजे भोसले यांच्या पत्रामुळे लक्षात आलं की ती लिलावात निघाली. शुक्रवारची संध्याकाळ होती मित्रांनो, सोमवारी सकाळी लिलाव होता. ज्यांना याची कल्पना आहे त्यांना असेल की त्या ठिकाणच्या लिलावात ज्यांना सहभागी व्हायचं असतं त्यांच्या सहभागितेची प्रक्रिया सुद्धा ही त्याची एक निम्नलिखित किंवा योग्य पद्धतीने केली पाहिजे अशी प्रिस्क्राइब्ड आहे. आणि मग शनिवार रविवार इथे सुट्टीचा दिवस, काही तासांनंतर तिकडे सुट्टीचा काळ, आणि मग त्यामध्ये आपण काय करावं असं म्हणून मी सोलापूरच्या प्रवासात असताना मी माननीय देवेंद्रजींना फोन केला आणि जे मी 12 गड किल्ल्यांच्या बाबतीत सांगितलं की ज्या वेळेला माणूस प्रामाणिकतेने स्वार्थ सोडून परमार्थिक सेवा करतो त्यावेळेला त्याच्या मुखातून परमेश्वरच बोलतो याची अनुभूती मी घेतली. ती पुन्हा एकदा देवेंद्रजींनी मला सांगितलं, त्यावेळेला त्या कृपाशीर्वादाची मला साक्ष झाली. ते म्हणाले, हो साक्षी, तुला कामाला. आणि मग त्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असेल, फायनान्स असेल, त्या ठिकाणी सरकार म्हणून सहभागी व्हायच्या प्रक्रिया असतील, मग त्यातल्या असलेल्या अडचणी असतील, मग मध्यस्थता करून आपण काम करू, मग मध्यस्थ इथे उभा करू, भारतात तो लंडनमध्ये उभा करू. या सगळ्यामध्ये बोली लावावी लागेल, बोलीचा स्तर कुठपर्यंत जाईल. पुन्हा मी देवेंद्रजींना फोन केला, म्हटलं या सगळ्या व्यवस्था, त्यात सहभागितेच्या प्रक्रिया, या सगळ्या पूर्ण करून आपण झालो. आता बोलीच्या बाबतीत सोमवारी उघडेल, ऑनलाईन बोली असेल,
जगभरातनं लोक बोली करतील आणि मी घाबरतच देवेंद्रजींना म्हणालो, विचारलं काय आणि कुठपर्यंत आपण बोली करायची आहे. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, देवेंद्रजी म्हणाले जी लागेल तेवढी बोली केली तरी चालेल, त्या किमतीला पण ही आपल्याचकडे आली पाहिजे. आणि मग देवेंद्रजी माझ्या लक्षात आलं की आपण दोन व्यवस्थेतनं ह्या बोली करत होतो, एक भारतातून आणि एक लंडन मधून. मला लक्षात आलं की या दोघांनीच बोली वाढवली तर काय होईल. मग पुन्हा एकदा व्यवस्था ऑनलाईन केली की बाबा या दोघांचा कम्युनिकेशन ऑन सायमल्टेनियसली आपलं सुरू राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण ही त्या ठिकाणी 47 लाखाच्या वर किमतीवर आपल्या महाराष्ट्राच्या मालकीची ही तलवार आपण मिळवली. आणि लंडनला तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर आपण त्या आपल्या ताब्यामध्ये सुद्धा ती घेतली. संजयजी वर या उपाध्याय एक खुर्चीला, आमदार संजय उपाध्याय. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना एक पराक्रम, एक यश, एक विक्रम याची साक्ष देणारी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये स्वाभिमान, स्वभाषा आणि स्वदेश आणि स्वधर्म या आधारावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि मग जे 12 गड किल्ले त्या ठिकाणी वर्ल्ड युनेस्को मध्ये जागतिक वारसा म्हणून घोषित झाले, त्यावेळेला आम्ही विदेशात पाहिलं की जगातल्या लोकांना हे कळलंच नाही की अरे असा पण एक राजा आहे की जो स्वतःच्या बाबतीतलं वर्णन, राणा रणजित सिंगजी आमदार सभा मंचावर, हा त्या ठिकाणी उपभोग शून्य स्वामी, म्हणजे राजा असा आहे की जो स्वतःचा आणि स्वतःबद्दल आणि स्वतःसाठी याचा विचार करत नाही. जे काय आहे ते रयतेचं आहे आणि रयतेचं म्हणून त्या रयतेसाठीच काम करायचं आहे. आणि तीच आदर्श जीवन पद्धती जगून प्रथम भोसले, नागपूरच्या घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसले यांनी मराठा साम्राज्याची धुरा नागपूरवरून त्या बंगाल पासून, ओडिसा पासून आताच्या तेलंगणापर्यंत हा सगळा मराठा साम्राज्याचा भूप्रदेश, याच्यावर विक्रमी मराठा साम्राज्याची पताका फडकवत ठेवली. बंगालच्या नवाबाला सुद्धा झुकवलं, ज्याचा उल्लेख तुम्ही केला तेजस्वी. सहज आम्ही बोलतो अटक ते कटक, आमचं हिंदवी साम्राज्य होतं ते कटक कुठपर्यंत, तर तो कटक जिथपर्यंत नेलं त्यातलं श्रेय हे प्रथम राजे रघुजीराजे भोसले यांचं आहे. आणि मग असं सांगितलं जातं की 18व्या दशकामध्ये कधीतरी ईस्ट इंडियाने ज्या वेळेला ईस्ट इंडियाशी संघर्ष झाला, कलह झाला, युद्ध झालं, त्यात जी नेली, लुटून नेली ती आमची तलवार. आणि मग ती आपल्याला मिळवण्यातला आनंद, कारण आपल्या पराक्रमाच्या, आपल्या शौर्याच्या, आपल्या मराठी साम्राज्याच्या, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर जगणाऱ्या मराठा साम्राज्याच्या, ज्यांचा उल्लेख सेना साहिब सुबा असा केला जातो, त्यांची तलवार हे सांस्कृतिक पुनर्जन्मच केवळ नाही तर उद्याच्या पिढीच्या प्रेरणा देणारी ही गोष्ट आपण परत मिळवली. याचा स्वर्ग सुखावडा आनंद सेवक म्हणून आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. ही ताकद खरं तर माननीय मोदीजी नेहमी म्हणतात, आम्हाला नवा भारत निर्माण करायचा आहे तर तो विरासत से विकास तक, आम्हाला विकास करायचा आहे पण विरासत से विकास तक. मग विरासत म्हणजे काय, तर विरासत म्हणजे हीच की ज्याचा प्रण आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकनाथजी, अजितदादा पवार आम्ही सगळ्यांनी त्या कामाला सुरुवात केली, ती म्हणजे आमची विरासत असलेली वाघनखं पण आम्ही महाराष्ट्रात आणू. आमच्या महाराष्ट्राची, देशाची विरासत सांगणारी ही त्या ठिकाणी मराठा साम्राज्याच्या शौर्याचं प्रतीक असलेली प्रथम रघुजीराजे भोसले
यांची तलवार सुद्धा आम्ही मालकीवर परत मिळवू आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्निर्माण केलेले 12 गड किल्ले जागतिक वारसा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी घोषित करू आणि आमचा गणेशोत्सव हा राज्याचा महोत्सव म्हणून जगभरामध्ये त्याचा डंका आहे तो वाढवू, ही विरासतची केलेली सेवा आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा त्या अर्थाने दैदिप्यमान, त्या अर्थाने दिमागदार, त्या अर्थाने ऐतिहासिक असा हा कार्यक्रम आहे. आज ती लोकार्पण आपण तलवार केली. आजपासून त्याचं दर्शन सामान्य नागरिकांसाठी आपण खुलं करतो आहोत आणि भर पावसामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलात. हेच साक्ष देतंय की हे कर्म आणि कार्य ईश्वरी कार्य म्हणून करणं हा आमचा बिडा आम्ही पार करतो आहोत, तो योग्य रीतीने आहोत असा आशीर्वाद आपला मिळावा एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.